नूतन एसटी बस स्थानकातील गाळे मूळ मालकांना केव्हा मिळणार? लोणंद शहरातील पारगाव खंडाळा आगाराचे नूतन लोणंद बस स्थानक मध्ये गाळे बांधलेले आहेत ते पूर्वीच्या गाळेधारकांना तातडीने दिल्यास त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार नाही। गेले अनेक महिने ते गाळेधारक प्रपंचा करताना संकटाची सामना करीत जगत आहेत। त्यांच्या कुटुंबाचा विचार सातारा एसटीचे अधिकारी पारगाव खंडाळा डेपोचे अधिकारी यांनी अद्याप न केल्यामुळे तारेवरची कसरत करून त्यांना उपजीविकेचे साधन बंद असल्याने त्या कुटुंबाचा विचार सहानुभूतीने करून त्यांना गाळे तातडीने देण्यात यावेत। त्याचबरोबर एसटी बस स्थानक तसं चांगलं परंतु प्रवासी वर्गाची नागरी सुविधा बंद असल्याने वेशीवर टांगलं अशी स्थिती प्रवाशांची झाली आहे। तरी तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ गाळे मिळावेत अशी अपेक्षा प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। आजचा समस्त ग्रामस्थ, उपस्थित बंधू भगिनी, नागरिक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या समाज बांधवांनो, अत्यंत ज्वाज्वल विषयावर मी सामाजिक कार्यकर्ते लोणंदमधील आजमबाई आत्तार आपल्यासमोर मनोगत व्यक्त करत आहे। आज लोणंद शहरामध्ये लोणंदच्या वैभवात भर टाकणारे अत्यंत चांगल्या आणि देखण्या स्वरूपाचं नवीन एसटी स्टँड आणि त्या माध्यमातून प्रवाशांना मिळणारी चांगल्या पद्धतीने सौजन्याची एक प्रकारे सेवा मिळते आहे आणि एसटीची चांगली सेवा उपलब्ध झालेली आहे। प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगली आहे आणि सर्व गोष्टींनी हवेशीरयुक्त लोकेशन स्पॉट आणि अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी एक लोणंदमध्ये एसटी स्टँड अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक मनाला आल्हाददायक अशा पद्धतीनं एक आनंद देणारं एसटी स्टँड त्याची निर्मिती झाली आणि तो खरोखर मनोमन आनंद होत आहे। आणि त्या निमित्तानं आमचे लोकप्रिय असे चॅनलचे प्रसिद्ध असे प्रतिनिधी दिलीप वाघमारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला एक नवीन माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर आमचे संपादक शौकत साहेब हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करत सामाजिक स्थितीचा आढावा घेत बातम्यांचा नेहमी ओघ चालू असतो, त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। आणि म्हणूनच एक नवीन विषय वाघमारे साहेबांनी ठेवला आणि तो म्हणजे एस टी स्टँडचं अत्यंत सुशोभीकरण आणि चांगल्या पद्धतीनं नूतनीकरण झालं असताना त्या ठिकाणी आज ज्या काही मूलभूत सुविधांचा थोडासा अभाव जाणवतो तो त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही नागरिकांमधून एक प्रकारची मागणी होत आहे। आणि त्या पद्धतीनं एक प्रकारे नागरिकांचं म्हणणं असं आहे की तिथं एक पाण्याची चांगली व्यवस्था असली पाहिजे, पाण्याच्या पिण्याची। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, जे स्टॉलधारक होते पूर्वी एस टी स्टँडच्या परिसरामध्ये, त्यामध्ये काही स्टेशनरी व्यावसायिक असतील, काही कन्फेक्शनरी, छोटे स्नॅक्स सेंटर असतील, पाणीचे आणि कोल्ड्रिंक्स पुरवणारी काही दुकानं होती, अशा फ्रूटचे काही स्टॉल होते। या लोकांना गेल्या 6-7 महिन्यापासून त्यांचा रोजगार थोडासा त्यांच्या कुटुंबापासून बाजूला गेलेला आहे। आणि एस टी स्टँडमध्ये जे काही गाळे आहेत ते गाळे या व्यावसायिकांना, लघुधारकांना मिळावेत ही जनतेतून मागणी होत आहे। आणि त्या पद्धतीनं जर हे गाळे हे लघुधारकांना, टपरीधारकांना मिळाले तर त्यांना त्यांची उपजीविका जगण्याचं एक साधन मिळेल। आज कुटुंबामध्ये उदरनिर्वाह करण्याचं 7 महिन्यापासूनचं साधन बंद असल्यामुळं कुटुंबाची वाताहत होत आहे। हा गांभीर्याने विचार नागरिकांमधून आमच्या समोर आलेला आहे आणि त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की ह्या एस टी महामंडळानं, एस टीच्या प्रशासनानं, राज्य वाहतूक परिवहन महामंडळानं त्याचा गांभीर्यानं विचार करून त्याच्याविषयी एक प्रकारे काळजीनं हा प्रश्न हाताळावा आणि सातारा या नियंत्रण असणाऱ्या नियोजन मंडळानं त्याच्या विषयी चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊन ते स्टॉल, ते छोटे लघु व्यवसाय करणारे, उपलब्ध असणारे गाळे त्वरित लवकरात लवकर ते त्यांना द्यावेत, म्हणजे त्यांच्या कुटुंबाची उदरनिर्वाह करण्याचं एक साधन, एक आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल, त्यांच्या मागचं एक थोडंसं टेन्शन कमी होईल आणि उपजीविकेचं एक साधन त्यांना मिळेल, हा मनोमन एक प्रकारचा आनंद होईल। म्हणूनच आमचं लोणंद शहरामध्ये नागरिकांमध्ये एक प्रकारचं कुतूहल वाटणारा एक असा विषय आहे की एस टी स्टँडचं एक नूतनीकरण झाल्यापासून एक चांगलं लोकेशन निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर हे गाळे सुरू झाले तर एक प्रकारची विद्यार्थ्यांना, आबालवृद्धांना, सगळ्यांना त्या ठिकाणी
पाण्याची व्यवस्था होईल, पिण्याची व्यवस्था होईल, त्याबरोबर पाणी बॉटल मिळेल, स्नॅक्स मिळतील, बिस्किटं मिळतील, चहा मिळेल आणि त्यानिमित्तानं फळ, फ्रूट, सलूनची सगळ्या माध्यमातून ज्या मूलभूत नागरी सुविधा माणसांना आवश्यक आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी मिळतील आणि एक प्रकारे व्यावसायिकाला चालना मिळेल आणि व्यवसायसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं थोडासा हातभार कुटुंबाला निर्माण करणारा होईल.